रमाईनगर विभागातील जावई आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिलजी आरोसकर आणि त्याचबरोबर या गावातील मुलगी म्हणजेच तन्वी बाची आहे आणि नक्कीच तन्वी आरोसकर आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं वेलकम हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. रोशन गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकासाठी इथून आमंत्रित केला आहे आणि इथून बॅटिंग ट्रॅकवरती दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात नवली संघाकडनं. तर नक्कीच अनिकेतजी तर थोड्या वेळ थांबायचा आहे मॅच आणि इथून कॅमेरा जरा मुख्य व्यासपीठावरती घ्यायचा आहे. अनिकेतजी दिवे यांच्या शुभातनं मात्र हा स्वागत केला जाईल. फुलपुष्प देऊन हा स्वागत सन्मान आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती. पागदरे नेटवर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पागदरे नेटवर्क या स्पर्धेला पूर्णपणे कव्हरअप करतोय आणि मुख्य व्यासपीठावरती हा कॅमेरा रोल केला गेला आहे. बंटी कुंभार आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅनचा वर्क करत असताना या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच पालघरमधील नवली विभागामध्ये सुद्धा ते बिलॉंग करतायत आणि इथून आपण पाहिलं तर विनीत सातपाटी विभागातनं मात्र बिलॉंग करतायत. डिजिटल स्कोरिंगचं काम करतायत आणि मी स्वतः मनीष चौधरी मात्र सातपाटी विभागातनं मात्र बिलॉंग करत आहे. जावा इथून नो बॉलचा इशारा आलाय. पंच मात्र सांगतायत खराब चेंडू आहे आणि हा बॉल फ्री हिटचा असणार आहे. येणारा पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे फलंदाजासाठी. सुन एका बाजूला जयेशला आपण पाहतोय. जयेश पालघर मैत्री संघासाठी नक्कीच प्रतिनिधित्व करत असतात, परंतु यावेळी समाजासाठी खेळत असताना पाहूया पुढचा चेंडू. ओहो, इथून चेंडूला फिरवण्याचं काम केलं जातोय. खूपच चांगला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळेल. या डॉट बॉलच्या सहाय्यानं मात्र धावसंख्या स्थिरावलेली आहे 1 या धावसंख्येवरती. जावे इथून इंटू द गॅप मध्ये चेंडू आहे आणि हा चेंडू धावतोय सीमा फार चौकार. हार्दिक बॉल बाहेर गेलाय. बॉल बाहेर गेला. जाऊया पुढचा चेंडू जयेशसाठी. इथून 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. सॉरी 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. इथून चेंडूने मात्र वेळेवरती आपली दिशा बदलली आहे आणि आता चेंडू मात्र होते फरार. चौकारासाठी 4 धावा मिळतील आणि या 4 धावेच्या मदतीनं नवली संघ जाऊ पोहोचे तब्बल 11 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. तर क्षमस्व असेल 4 बॉल झालेले आहेत. 11 धावा स्कोर कार्डवरती. ओहो, इथून पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आणि शेवटचा बॉल बाकी आहे या पॉवर प्लेच्या षटकातील.
डमीवरती मात्र विराट आणि बुद्रुक हे संघ मात्र खेळणार आहे. नाला सोपारा संघ याची नोंद घ्यायची. नाला सोपारा संघ आणि इथून धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा, 1 ओव्हर 11 धावा. ओ, 1 रन. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. सगळ्या संघांनी जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. आस्वाद. बारा रन. पुढचा चेंडू पाटोलेसाठी. निशांत त्यांचा. बघूयात मारायचा प्रयत्न, परंतु लेग बाय. डॉट चेंडू. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. पुढचा चेंडू मारायचा प्रयत्न आणि गेलेला आहे सीमारेखा पार. चौकार. पुढचा चेंडू पाहूयात. निशांत यांचा पाटोल्यांसाठी. परत एकदा तयार, लेकिन त्रिफलाची. क्लीन बोल्ड. स्कोर झालेला आहे 16. लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू असेल. बघूयात मयूर पुढचा चेंडू फटकार मारतात की सिंगल रन काढतात. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे आणि गेलेला आहे तो म्हणजे सीमारेखा पार. चौकार. तिथे ओळ आहे, जरा सांभाळून फिल्डिंग करायची आहे.
टायमर लावलेला आहे आम्ही. टायमर लावलेला आहे. 1 मिनिट पण जास्त झाला तर एक प्लेअर आतमध्ये घ्यायला लागेल तुम्हाला. स्ट्रिक वॉर्निंग आहे ही. बॉलर नेम हर्षद. अंपायर्स काही करायचे. चिराग यांना हर्षद यांचा चेंडू. बघूयात कशा हाताळतायत. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल. बघूयात पुढचा चेंडू. चिराग यांना मारायचा फटका ऑफला मारलेला आहे आणि 1 रन. ₹21 ऑन दी बोर्ड. बघूयात पुढचा चेंडू मयूर यांच्यासाठी. हर्षद यांचा मारायचा प्रयत्न परंतु डॉट चेंडू. चांगली अशी अंपायरिंग. पुढचा चेंडू बघूया आणि मारलेला आहे ऑफच्या दिशेने. चार रन. स्कोर झालेला आहे 25. स्कोर झालेला आहे 25. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. सगळ्यांनी जेवणासाठी जायचं आहे. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. पुरंच एकदा राईट मोर द विकेट का मारा करते हुए डॉट चेंडू. विजेता संघाने उपविजेता संघाने सगळ्यांनी जायचं आहे. मारायचा फटका परंतु गेलेला आहे. आउट जॅच. हर्षद यांचा चेंडू हेमंतसाठी. 1 बॉल टू गो. 25 रन ऑन द बोर्ड. बघूयात हेमंत आपल्या संघासाठी मारायचा फटका परंतु डॉट गेन. ओव्हर चेंज. जेवायला जायचं आहे.
चिराग यांच्यासाठी रोहन यांचा चेंडू. बघूया चिराग आपल्या संघासाठी काय करत आहात. मारायचा प्रयत्न, ब्लॉक होल्ड चेंडू. 1 रन. 26 रन. मॅच चालू आहे. जरा गाडी बाहेरून आणा. अक्षय दिवे, तुम्ही उन्हात बसू नका तिकडे, जरा सावलीत बसा, खूप ऊन आहे. पुढचा चेंडू हेमंतसाठी. मारायचा फटका, परंतु मिसफिल्ड आणि 2 रन. नाव काय? हा, पुढचा चेंडू हेमंतसाठी. हर्षद यांचा मारायचा फटका, परंतु चांगली अशी गोलंदाजी करतात. परत एकदा मिसफिल्ड झालेली आहे आणि चोरटी धाव घेतलेली आहे, परंतु आउट. रन आउट. 1 रन प्लस विकेट. स्कोर झालेला आहे 29 ऑन बोर्ड. बॉल किती झाले? बॅट्समॅन नेम सांगायचा आहे. बॅट्समॅन नेम आयुष. 33 जर्सी. दिवाकर. बघूया हर्षद यांचा चेंडू दिवाकर यांच्यासाठी. मारायचा फटका, 1 रन. सॉरी रोहन. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 30 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मारायचा प्रयत्न, परंतु 1 रन. पुढचा चेंडू गचाडाचं क्षेत्ररक्षण आणि 4 रन, 4 धावा. 35-36 टू विन. 36 धावाचं आव्हान वसई संघासमोर दिलेलं आहे नवली संघाने. जेवणाची सोय झालेली आहे. सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवणाची सोय झालेली आहे. पाणी अंपायरला.
हॅलो चेक. नालासोपारा आणि विराटन संघ, नालासोपारा संघ आणि विराटन संघ टॉससाठी यायचा आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. विराटन संघाचा कॅप्टन आहे म्हणजेच नालासोपारा संघ. नालासोपारा संघ हा शेवटचा कॉल आहे आपल्याला टॉससाठी या. तर लगेच बॅटर पाठवा, जास्त वेळ घेऊ नका, फलंदाज पाठवा लगेच. भाऊजीला बोलो, भाऊजीला बोलो. हॅलो. 36 विन आहेत. 36 रनचा टार्गेट असणार आहे, याची नोंद घ्या. जाऊया इथून विराटन आणि त्याचबरोबर नालासोपारा या दोन संघांमध्ये आपण टॉस करतोय. टॉस करतील रमाईनगरचे जावई आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून टॉस करतायत आणि त्यांच्या शुभातन हा टॉस केला जाईल. कॉलिंग नालासोपारा संघ कॉलिंग करेल. टेल असं म्हटलंय आणि इथून टेल आला होता आणि इथून टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्याबरोबर इथून नालासोपारा संघ टॉस जिंकला. निर्णय काय असणार आहे? आम्ही प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतो. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असेल. इनॅक्शन मॅच ऑन आहे म्हणून जास्त वेळ घेणार नाही. या दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असेल. जाऊया इथून लगेच आपण इनॅक्शन मॅच कडे वळतोय. वेलकम बॅक. राहुलजी कोळी सरांचं सुद्धा वेलकम, हार्दिक स्वागत असेल. आमच्या मुख्य साहिलजी औरस्कर यांच्या शुभातनं मात्र हा मान सन्मान आपण देतोय मुख्य व्यासपीठावरती. या आपण मुख्य व्यासपीठावरती हा स्वागत सन्मान केला जाईल. तर पंचांचे वादविवाद करू नका, विनंती असेल. पंचांनी जो निर्णय दिला तो आपल्याला स्वीकारावा लागेल. जाऊया ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आपण या स्पर्धेची आठवण म्हणून हा सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर फुलपुष्पगुच्छ आपण देतोय आणि त्याचबरोबर जेवणाची उपलब्धी झाली आहे. ज्या संघाने जेवणाचा आस्वाद घेतला नाही आहे त्या संघाने मात्र जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, ही रिक्वेस्ट आहे. प्लीज आपण कॉपरेट करा. तर विनंती असेल, नवली संघ ऑर्ग्युमेंट नाही आहे. इथून आता शेवटची मिनिटं दिली जाईल. शेवटच्या मिनिटामध्ये जर आपण ऑर्ग्युमेंट करत राहत असाल पंचांच्या सोबत तर आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल, याची नोंद घ्या. टायमर आपला ऑन आहे, स्पीडअप करा. जाऊया इथून मॅच ऑन करायचा, जास्त वेळ नाही आहे. प्लीज विनंती असेल. जयेश हेमंत जव्या मॅचला ऑन केला जात आहे आणि इथून चेंडूचा खेळ जर आपण तपासला तर पहिलाच बॉल वाईट बॉल आलाय आणि या पहिल्याच बॉलवरती अवंतर धाव्याने सुरुवात करून दिली आहे. जाऊया दुसरा चेंडू घेऊन
पहिलाच बॉल आहे, परंतु दुसरा चेंडू हाताळणार आहे या ओव्हरमधील. पाहूया इथून हा चेंडू मात्र चांगला आहे. एक बॉल एक धावा असं पाहायला मिळत आहे स्कोर कार्डवरती. एक चेंडू एक धावा. नक्कीच विजयासाठी आपण पहिला टार्गेटचा सेट केला गेला आहे. 35 रनचा टार्गेट, 35 बनवून 36चा टार्गेट सेट केला आहे. 36 धावांचं लक्ष्य आहे. टायमर ऑन आहे. ऑन स्क्रीनवरती टायमर सेट केला गेला आहे. इथून पुन्हा उंचावरती फेकण्याचा प्रयत्न, बॅटला चेंडू ब्रश झाला, विकेट डाऊन. 07 नंबरची जर्सी आपण स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मध्ये, यस यस 0 नंबर जर्सी. आपण जी गाडी आहे मागे, ती जी गाडीचा मिरर आहे तो क्रॉस करा जरा. बाईक बाईक ती त्याच्या मागची. यस ओके ओके हां हां यस. धन्यवाद धन्यवाद. जाऊया इथून आपण फलंदाज बाद आणि इथून परतीच्या प्रवासात जातोय. विकेट आणि विकेट पाहायला मिळते. पहिला विकेट पाहायला मिळतोय एक धावेवरती आणि इथून एक धावेवरती हा पहिला विकेट पाहायला मिळते. एक धावा एक विकेट असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथून पहिला षटक हा मार्गस्थ आहे. आणि या पहिल्या षटकातील चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. वाईटच्या स्वरूपात एक धावा खर्च केला, एक विकेट सुद्धा. पाहूया इथून गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्क वरती फलंदाज, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. फुल टॉस बॉल, फुल टोल, चेंडूला पाठवलाय. 6 धावेसाठी षटकार. शुभम गमरे यांच्या बॅट मधनं हा षटकार पाहायला मिळतोय. खूपच उंचावरती चेंडूला फेकलं, 6 धावेमध्ये रूपांतर केलं आणि हा षटकार पाहायला मिळतोय. कमालीचा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 6 ने मात्र भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 7 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू, फटका खूपच चांगला आहे. चेंडू इंटू दी गॅप मध्ये असेल आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार की षटकार? चौकार. मदतीनं धावसंख्यात वाढ होत्या. 11 धावा. सॉफ्ट हँड मात्र चेंडू दिशा दाखवतोय. सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन द बोर्ड स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. शेवटचा बॉल. 36 धावांचा टार्गेट असताना 12 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. जेवणाचा आस्वाद घेऊन टाकायचा आहे सर्व संघांनी. विनंती असेल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावांचा खर्च. तर धाव्या इथून 24 धावेचा अजूनही पाठलाग करायचा आहे. येणारे चेंडू आपण पाहिले तर 18 बॉल मध्ये 24. मागचं इक्वेशन 18 बॉल 24 धावा. 18 बॉल 24 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 24 धावेची आवश्यकता आहे. मागचं समीकरण. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय. इथून पुढचं षटक घेऊन हेमंतला आमंत्रित केलंय. स्पीडअप करा. यस. तर तन्मय भाऊ, विनंती असेल त्यांना बाहेर घ्या. दोघेही बसलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्याचं मनीषा मावशी आणि
क्षेत्ररक्षक वर्गाला त्रास होतोय. 12 धावा, 24 धावेची आवश्यकता आहे. 18-24. जाऊया इथून षटकला सुरुवात होते. षटक क्रमांक आपण 2 पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरुवात होतोय. 18 चेंडू 24 धावा मॅचचं इक्वेशन. उडवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न राहिलं होतं आणि इथून हा चेंडू सुद्धा आपण पाहिलं तर खूपच चांगल्या लेंथ मध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. 17 चेंडू 24 धावा मॅचचं समीकरण. 17 चेंडू 24 ची आवश्यकता आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावांचा खर्च झालं. फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, स्क्वेअर मध्ये. सिंगल परिपूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 न पुढे जाईल. 13 धावा. आकाशजी गायकवाड यांचं सुद्धा आपण वेलकम, हार्दिक स्वागत करतोय. मुख्य व्यासपीठावरती नक्कीच आपण विराजमान व्हायचं आहे. साहिलजी जाधव यांच्या शुभातनं मात्र हा स्वागत सन्मान त्यांचा केला जाईल. जवेतून चेंडूंचा विचार केला तर शेवटचे 4 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे टोटल 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि इथून इथे व्यासपीठावरती घ्या. जाऊया इथून स्वागत सन्मान आपण करतोय. पुन्हा एकदा कट केला जातो. चेंडूला दिशा दाखवली जाते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. इकडून सिंगल वरती मात्र समाधान मानावं लागेल. समाधानी राहावं लागेल. 1-1 धावांना धावसंख्या 1च्या मदतीनं जाऊन पोहोचते तब्बल 14 धावा. अजूनही 22 धावेचा पाठलाग करायचा आहे. 15 चेंडू 22 धावा. 15 चेंडू आणि 22 धावा हे मॅचचं इक्वेशन आहे. 15 मध्ये 22 धावेचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग एंडवरनं चौथा चेंडू. इकडून पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या रिझर्वमध्ये डिपमधनं क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल झालाय. दुसरीचा प्रयत्न असेल. थोडंसं खराब मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा 2 धावेमध्ये रूपांतर. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2च्या मदतीनं जाऊन पोहोचेल तब्बल 16 धावा. आता अजून हे या मॅचचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडू आणि त्या 14 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 20 धावा. 14 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता आहे. 14 चेंडू 20 धावा सामन्याचं समीकरण. पाहूया पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू इथून दिशा दाखवली जाते. सिंगल धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 17 या धावसंख्येवरती. अजूनही 19 धावेचा पाठलाग करायचा आहे. पाहूया पुढचा चेंडू. ओहो, इथून चेंडू इथून पकडला गेला. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक आला होता. इथून सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहत होते आणि इथून षटकाचा इथून ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल तर लक्ष असू द्या. आपल्याला पाण्याची उपलब्धी करायची आहे मैदानाच्या आतमध्ये, तर आमच्यापर्यंत कॉलिंग करा. आपण डायरेक्टली मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका प्लीज. यस, धन्यवाद.
18 19 राहिले किती झाले 18 17 ना 19. तर इथे लक्ष असू द्या, आपला टायमर ऑन आहे. फिल्डिंग टीम जास्त टीम मीटिंग नाही आहे आणि इथून सामन्याचं समीकरण आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. जयेश बॉलिंग ट्रॅकवरती 12 चेंडू 19 धावा, 9.5 ची सरासरी या ओव्हरमध्ये गाठावी लागेल सामना जिंकायचा असेल. पाहूया इथून गोलंदाज जयेशला आमंत्रित केला बॉलिंग ट्रॅकवरती. पुढच्या षटकामध्ये जयंत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल जयंतकडनं हाताळला गेलाय. हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि या डॉट बॉलनं मात्र मॅच पुन्हा एकदा थोडंसं बदल घेतोय. सामन्याचं समीकरण सांगतंय येणारे चेंडू आहेत तब्बल 11 बॉलमध्ये कंप्लीट करायचे आहेत. तब्बल 19 धावा. 11 बॉल 19 धावेचं समीकरण सामन्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच विजयी होण्यासाठी फटका खेळला आहे मिस. दहा चेंडू आणि 15 धावा. मॅचचं समीकरण 10 चेंडू 15 धावेची आवश्यकता आहे. दहा चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. हे मॅचचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. उडवलाय, लॉट केलाय, चेंडू डिस्पॅच केलाय, जाणार सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. जाऊया इथून चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय 3. आता सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललं आहे. 9 बॉलवरती 9 धावेची आवश्यकता. इथून पुन्हा एकदा बॅटची कडा इंटू दी गॅप. चेंडू चालला पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. जाऊया इथून चौकार येतोय. आता विजयासाठी 8 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता आहे. 8 बॉल 5 धावा. 8 चेंडू 5 धावेची आवश्यकता. आठ बॉल 5 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅटवरती नेटचा आलेला नाही आहे. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली. सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं मात्र धावसंख्या 1 मात्र पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल तब्बल 32 धावा. विजयासाठी आता आवश्यकता आहे 4 धावेची. 7 चेंडू 4 धावा. चांगला चेंडू. हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आता हा षटकाची समाप्ती होते. 6 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 4 धावा. लक्ष असू द्या, आपल्याला वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटं आहेत आपल्याकडे
आणि 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. तर आपण शेवटचे आता आपल्याकडे 3 मिनिटं बाकी राहिल्यात, तर आपण स्पीड अप करा. चिरागला बॉलिंग ट्रॅकवरती आणलाय. 6 चेंडू त्यांच्या हातामध्ये, 4 धावा डिफेन्स करायच्या आहेत. या अनुषंगानं बॉलिंग दिली आहे. 6 बॉलमध्ये 4. सहा चेंडू 4 धावेची आवश्यकता असेल इथून मॅच जिंकण्यासाठी. आणि इथून हा असा चेंडू जाणार सीमा पार आणि हा चौकार आणि सामना विजयी. आणि इथून नेक्स्ट मॅचला सुरुवात होते. लगेच मैदानाचा ताबा घ्या. फायनल मधील शेवटचा सामना रॉयल फायटर नालासोपारा आणि विराथन बुदुर्ग. तर जाऊया, इथून सामना जिंकलाय सिद्धार्थनगर वसई, त्याचबरोबर माहीम पाम